गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या मोठ्या भावाला श्री कैलाश मालतीबाई किसनरावजी चाफले यांना, माझ्या वहिनी सौ शैलाताई कैलास चाफले आणि अर्चित अरिहंत या दोन्ही सुपुत्रांसह संपूर्ण चाफले परिवाराला माझ्या मनापासून अंतःकरणपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. आजचा हा दिवस फक्त नवीन घरात पाऊल ठेवण्याचा दिवस नाही, तर संघर्ष, त्याग, जिद्द, संयम आणि अपार कष्टांनी घडलेल्या एका स्वप्नाच्या साकारतेचा दिवस आहे. या पावन गृहप्रवेशाच्या दिवशी शुभेच्छा देताना माझ्या मनात फक्त आनंद नाही, तर अभिमान, कृतज्ञता आणि भावनांचा एक कल्लोळ दाटून येतो आहे. कारण हे नवीन घर फक्त विटा सिमेंटचं बांधकाम नाही, हे घर म्हणजे संघर्षातून उभं राहिलेलं आत्मविश्वासाचं स्मारक आहे. हे घर म्हणजे त्यागातून घडलेली आशा आहे आणि हे घर म्हणजे एका संपूर्ण कुटुंबाच्या कष्टांची, तपश्चर्येची आणि संकल्पाची जिवंत साक्ष आहे. मित्रांनो, ही कहाणी कुठल्या मोठ्या शहरातून सुरू झालेली नाही, ही कहाणी कुठल्या श्रीमंतीतून जन्मलेली नाही. ही कहाणी सुरू होते हिंगणघाटच्या एका साध्या घरातून, जिथले माझे वडील श्री किसनरावजी चाफले मोहता कपडा मिलमध्ये नोकरी करत होते. नोकरी प्रामाणिक होती, पण आयुष्य नेहमीच सरळ चालत नाही. काळाच्या ओघात वडिलांची शारीरिक तब्येत खालावली आणि परिस्थिती अशी आली की त्यांना लवकरच सेवानिवृत्ती घ्यावी लागली. नोकरी गेली, पण जबाबदाऱ्या संपल्या नाहीत. घर चालवायचं होतं, मुलांचं शिक्षण थांबवायचं नव्हतं, संसाराला आधार द्यायचा होता. आणि म्हणूनच घरात सगळ्यांशी चर्चा करून माझी आई, माझे मोठे भाऊ आणि माझ्याशी सल्लामसलत करून वडिलांनी एक कठीण पण धाडसी निर्णय घेतला. आमच्या घराजवळच नव्या BSNL ऑफिस समोर पान ठेला आणि चहा कॅन्टीन सुरू केली. ती कॅन्टीन फक्त व्यवसाय नव्हती, ती आमच्या घराच्या जगण्याची एकमेव आशा होती. त्या ठेल्यावर फक्त चहा बनत नव्हता, तर आमच्या भवितव्याची पायाभरणी होत होती. त्या दिवसात मी आणि माझे मोठे भाऊ शाळा, अभ्यास आणि ठेल्यावरची मदत हे सगळं सांभाळत होतो. कधी बाजारातून सामान आणणं, कधी ठेल्यावर मदत करणं, कधी दुपारी बाबांना घरी जेवायला आणि विश्रांतीसाठी सोडणं. ही सगळी कामं करत करत आम्ही आमचं शिक्षणही अखंडपणे सुरू ठेवलं. कारण एक गोष्ट घरात सगळ्यांच्या मनात ठाम होती, कसंही झालं तरी शिक्षण थांबवायचं नाही. मित्रांनो, या सगळ्या संघर्षात जर कोणी सगळ्यात शांतपणे पण सगळ्यात जास्त कष्ट घेतले असतील, तर ती होती आमची आई, सौ मालतीबाई चाफले. आईचं शिक्षण दुसरीच्या पुढे जाऊ शकलं नाही. घरच्या जबाबदाऱ्या, परिस्थिती आणि त्या काळातल्या मर्यादा यामुळे तिचं शिक्षण थांबलं. पण शिक्षणाबद्दलची ओढ तिच्या मनातून कधीच गेली नाही. मी जन्मल्यापासून आई सिलाई मशीनवर काम करत होती. त्या मशीनवर फक्त कपडे शिवले जात नव्हते, तर घराच्या गरजा, मुलांची स्वप्न आणि भविष्य शिवलं जात होतं. जेव्हा माझ्या मोठ्या भावाने कायद्याचं शिक्षण LLB घेण्याचा निर्णय घेतला आणि चंद्रपूरला ऍडमिशन घेतली, तेव्हा आईने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी स्वतःवर घेतली. सकाळी 8 ते दुपारी 2 मोहता कपडा मिलमध्ये कपडे शिवायला जाणं आणि संध्याकाळी पुन्हा घर, मुलं, संसार हे सगळं करत असताना आई कधीही थकली नाही, तक्रार केली नाही. कारण तिच्या मनात एकच निश्चय ठाम होता, माझं शिक्षण अपूर्ण राहिलं, पण माझ्या मुलांचं कधीही अपूर्ण राहू देणार नाही. तिला आयुष्यात सर्व गोष्टी कळल्या नव्हत्या, पण एक गोष्ट ती अगदी पक्की जाणत होती, शिक्षणच गरीब घराचं भविष्य बदलू शकतं. आणि याच निर्धारातून ती आमच्यासाठी सतत धडपडत राहिली. मित्रांनो, आयुष्यात काही टप्पे असे येतात जिथे स्वप्न मोठी असतात, पण दिशा ठरवणारा निर्णय फार कठीण असतो. माझ्या मोठ्या भावाच्या आयुष्यात असाच एक निर्णायक काळ सुरू झाला, जेव्हा तो 10वी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झाला आणि सायन्स शाखेत प्रवेश घेतला. तो काळ सोपा नव्हता. मराठी माध्यमातून थेट सायन्स, भाषेचा अडसर, विषयांची कठीण पातळी आणि त्यातच मनात रुजत चाललेली कराटे, मार्शल आर्ट्सची प्रचंड ओढ. कराटे हा फक्त छंद नव्हता, तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनत चालला होता. अल्पावधीतच त्याने कराटेमध्ये नाव कमावलं, स्पर्धा जिंकल्या, मेडल मिळवले. लोक कौतुक करू लागले. हिंगणघाटमध्ये लोक म्हणू लागले, हा मुलगा वेगळा आहे, खूप छान फाईट करतो, याचं नाव मोठं होणार. टाळ्यांचा आवाज वाढत होता, प्रशंसा मिळत होती आणि एक तरुण मन त्या चमकदार स्वप्नांकडे वेगाने ओढलं जात होतं. पण मित्रांनो, घरात एक नजर अशी होती जी टाळ्यांकडे नाही तर भविष्यात पाहत होती. ती नजर होती माझ्या आईची. आईला प्रसिद्धीचा तिटकारा नव्हता, तिला कराटेची चीड नव्हती, पण ती अंध नव्हती. तिला माहित होतं, क्षणिक नावावर संपूर्ण आयुष्य उभं राहत नाही. तिने सुरुवातीला विरोध केला नाही, कारण आई होती, हुकुमशहा नव्हे.
पण मराठी माध्यमातून सायन्स, त्यात वाढता अभ्यासाचा ताण आणि त्यावर कराटेची दिवसेंदिवस वाढणारी मेहनत, हे सगळं एका शरीराला, एका मनाला आणि एका भविष्याला झेपणारं नव्हतं. आणि मग आला तो दिवस, 12वीचा निकाल. नापास. तो निकाल फक्त एका कागदावर नव्हता, तो आमच्या घरातल्या शांततेवर, आशांवर आणि विश्वासावर जोरात आदळलेला होता. त्या दिवशी आई काही बोलली नाही, ती ओरडली नाही, ती रडलीही नाही, पण तिच्या मनात एक मोठा निर्णय जन्माला येत होता. तो निर्णय दुसऱ्यांना कठोर वाटणारा, पण आईसाठी अत्यंत वेदनादायक होता. ती म्हणाली, आता अभ्यास आधी. भाऊ तयार नव्हता, स्वप्न मोठी होती, वय होतं जिद्दीचं आणि टाळ्यांची सवय लागलेली होती. आईचा संयम हळूहळू संपत चालला होता आणि एका दिवशी रागाच्या भरात पण मनात भीती घेऊन आईने त्याचे कराटेचे कपडे जाळले. तो क्षण पाहणाऱ्यांना तो राग वाटतो, पण तो राग नव्हता, ती आईची भीती होती. फक्त आणि फक्त यासाठी की माझा भाऊ पुन्हा अभ्यासाकडे वळावा, स्वतःचं आयुष्य मजबूत पायावर उभं करावं आणि कुठेतरी हरवून जाऊ नये. इतकंच नव्हे तर जे शिक्षक त्याला कराटे शिकवत होते तेही घरी आले. ते आईला म्हणाले, तुमचा मुलगा खूप टॅलेंटेड आहे, मोठ्या स्पर्धांत नाव कमावतोय, लोक ओळखतात, त्याला करू द्या प्रॅक्टिस. आई ऐकत होती शांतपणे, पण तिचं उत्तर तितकंच ठाम होतं. आज कठोर झाले नाही तर उद्या आयुष्य अधिक कठोर होईल. आणि त्या एका निर्णयाने कराटेची वाट तात्पुरती बंद झाली. आज मागे वळून पाहताना एक प्रश्न मनात येतो, त्यावेळी आई चुकीची होती का? आणि उत्तर आपोआप मिळतं. आज ज्या पद्धतीने माझा भाऊ शिक्षणाच्या बळावर, कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटेल असं आयुष्य उभं करतोय, ते पाहिल्यावर हे स्पष्ट होतं, काही निर्णय त्या क्षणी तोडणारे वाटतात, पण पुढे जाऊन आयुष्य घडवणारे ठरतात. आईचा तो कठोर निर्णय आज आमच्या घराचा कणा आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, कधी आई वडिलांचा विरोध समजला नाही तर तो नाकारू नका. कदाचित तो विरोध नसून तुमच्या आयुष्याचं संरक्षण कवच असेल. मित्रांनो, 12वीच्या अपयशानंतर आयुष्य थांबलं नाही तर अधिक कठीण वळणावर उभं राहिलं. त्या काळात एक वर्ष वाया जाऊ नये या विचाराने माझ्या भावाने वरोऱ्यात ITI मध्ये प्रवेश घेतला आणि प्लंबर ट्रेडमध्ये आपला कोर्स पूर्ण केला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर आमच्या बाबांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून त्यावेळचे हिंगणघाटचे आमदार श्री अशोकभाऊ शिंदे, जे त्यांचे मित्र होते, यांच्याशी चर्चा केली. त्यातून हिंगणघाट नगर परिषदेत पाणी पुरवठा विभागात प्लंबर म्हणून नोकरीची खात्री मिळाली होती. फक्त एक गोष्ट बाकी होती, नोकरी सुरू करणं. पण त्याच वेळी माझ्या भावाने बाबांना एक वाक्य सांगितलं, मला अजून शिकायचंय, मला सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करायचंय. मित्रांनो, हे ऐकताच बाबांनी एकही प्रश्न विचारला नाही, एकही शंका व्यक्त केली नाही. फक्त एवढंच म्हणाले, तुला जे करायचंय ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. ते शब्द त्याच्या आयुष्याला नवी दिशा देणारे ठरले. जिथे नोकरीची सुरक्षितता होती तिथे शिक्षणाची जोखीम निवडणं सोपं नव्हतं. पण त्या निर्णयाच्या पाठीमागे आईचा त्याग आणि वडिलांचा निस्वार्थ पाठिंबा भक्कम उभा होता. लहानपणापासूनच संकल्प, जबाबदारी आणि शिस्त हे गुण माझ्या भावाच्या स्वभावात घट्ट रुजलेले होते. 12वीच्या काळातच त्याने सिव्हिल लेबरचे काम केलं. ज्या वयात इतर मुलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मजा मस्ती करत होती, त्या उन्हात माझा भाऊ रेती गाडत होता, विटा उचलत होता, बांधकामाच्या कामात मदत करत होता. हे सगळं कुणावर उपकार म्हणून नव्हे तर एकाच भावनेने, माझ्या शिक्षणाचा खर्च माझ्या आई वडिलांवर जास्त पडू नये आणि थोडीफार घरालाही मदत व्हावी. ग्रॅज्युएशन सुरू झाल्यावर तो संघर्ष आणखी वाढला. BSNL ऑफिसमध्ये गार्ड ड्युटी आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास हा त्याचा रोजचा दिनक्रम झाला. थकवा होता पण तक्रार नव्हती, कारण ध्येय स्पष्ट होतं. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर माझ्या भावाने LLB करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात बाबांनी येनोरा मंदिर रोडवर एक प्लॉट घेण्यासाठी जमवलेले पैसे भरले होते. तो प्लॉट कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करणारा होता, पण मुलाच्या शिक्षणासाठी एकही रुपया कमी पडू नये म्हणून तो सौदा रद्द करण्यात आला. ते पैसे थेट शिक्षणावर खर्च झाले. खरं सांगायचं झालं तर आई वडिलांनी आपली स्वप्न, आपली बचत, आपलं भविष्य सगळंच आमच्यासाठी अर्पण केलं. आईचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय आणि वडिलांचा निस्वार्थ पाठिंबा आज आमच्या कुटुंबाचा सगळ्यात मजबूत पाया आहे. मित्रांनो, LLB सुरू झाल्यानंतर माझ्या भावाच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण परीक्षा सुरू झाली. हिंगणघाट ते चंद्रपूर दररोज 100 किलोमीटर रेल्वेने अपडाऊन. चंद्रपूर स्टेशनवर उतरल्यावर कॉलेजपर्यंत 5 किलोमीटर पायी प्रवास. कधी खिशात फक्त 10 रुपयांचा ऑटो भाडं, कधी एखादी लिफ्ट, पण बहुतांश वेळा स्वतःच्या पायांवरच तो प्रवास. लांबचा प्रवास अभ्यासाचा वेळ खात होता,
पण तक्रार नव्हती. उलट उपाय शोधायचा हा त्याचा स्वभाव होता. जिथे वेळ मिळेल तिथे अभ्यास हा त्याचा नियम बनला. रेल्वे स्टेशनची वेटिंग रूम त्याची अभ्यासिका झाली. प्लॅटफॉर्मचा गोंगाट, घोषणा, गर्दी काहीही त्याचं लक्ष ढळवू शकत नव्हतं. 10 मिनिटं मिळाली की लगेच पुस्तक उघडायचं. कुर्सी त्याची डेस्क, ट्रेनचा आवाज त्याचा रिदम आणि फोकस त्याची सगळ्यात मोठी ताकद. त्याने सिद्ध केलं, वेळ कधी कमी नसतो, संकल्प कमी असतो. अडचणी मार्ग अडवत नाहीत, मार्ग दाखवतात. गोंगाटातही मन स्थिर असेल तर अभ्यास तपश्चर्या बनतो. हा प्रवास आज त्या सगळ्यांसाठी प्रेरणा आहे जे नोकरी, घर, जबाबदाऱ्या आणि अभ्यास सगळे एकत्र सांभाळतात. मित्रांनो, वर्ष 2009 माझ्या भावांच्या आयुष्यात खरोखरच सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. कारण ह्याच वर्षी त्यांची ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून निवड झाली. पण त्या यशामागे एका दिवसाची मेहनत नव्हती, तर वर्षानुवर्षांची तपश्चर्या होती. त्या काळात सकाळी मोहता कपडा मिलमध्ये 8 ते 11 लीगल ॲडवायझर म्हणून प्रामाणिक नोकरी, 11 वाजता घरी येऊन झटपट जेवण आणि थेट कोर्टात हजेरी. कोर्टातून परत येताच रात्री उशिरापर्यंत सतत सुरू असलेला अभ्यास. हा दिनक्रम महिनोन महिने अखंड सुरू होता. हीच साधना, हा अभ्यास, ही शिस्त त्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्री एक्झाममध्ये यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरली. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी 2 मित्र खांद्याला खांदा लावून उभे होते, दिलीप दादा आणि भोला भैया. हे फक्त मित्र नव्हते, तर संघर्षातले सहप्रवासी होते. त्या वर्षी तुम्ही तिघांनी मिळून हिंगणघाट कोर्टच्या इतिहासात एक अभूतपूर्व विक्रम रचला. पूर्ण वर्धा जिल्ह्यातून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारे फक्त आणि फक्त तुम्ही तिघेच. हे यश केवळ वैयक्तिक नव्हतं, ते मैत्रीचं, एकमेकांवरच्या विश्वासाचं आणि सामूहिक परिश्रमांचं प्रतीक होतं. प्री एक्झाम नंतर माझ्या भावांनी मन घट्ट केलं. मोहता मिलमधील लीगल ॲडवायझरची नोकरी सोडली. कोर्टातील प्रॅक्टिसही थांबवली. कारण मुख्य परीक्षेची तयारी म्हणजे माउंट एव्हरेस्ट सर करणे इतकी अवघड गोष्ट होती. नोकरी, कोर्ट आणि अभ्यास हे तिन्ही एकत्र करणं जवळजवळ अशक्यच होतं. त्या 6 महिन्यांच्या काळात त्यांनी स्वतःला पूर्णपणे बाजूला ठेवलं. रात्र दिवस अभ्यास, झोपेचा विसर, एकाच उद्दिष्टावर संपूर्ण लक्ष. ही तपश्चर्या पाहताना आम्हालाही कधी कधी थरकाप यायचा. त्यांचे मित्र दररोज घरी येऊन एकत्र बसून अभ्यास, चर्चा, मार्गदर्शन. तो अभ्यासाचा माहोल, ती ऊर्जा आजही आठवली की अंगावर काटा येतो. आणि अखेर 3ही मित्रांचं स्वप्न पूर्ण झालं. फक्त प्री एक्झाम नाही, तर एकाच वर्षी संपूर्ण जिल्ह्यातून हिंगणघाट कोर्टातील हे तिघेच वकील जज म्हणून पात्र ठरले. हा विक्रम आजही हिंगणघाट कोर्टाच्या इतिहासात गोल्डन वर्ड्समध्ये नोंदलेला आहे. अशा मित्रांना मित्र म्हणणंही अभिमानास्पद आहे, जे स्वतः पुढे जातातच पण इतरांनाही सोबत उचलून नेतात. मित्रांनो, या सगळ्याचं फलित म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट बनणं. ज्ञान, शिस्त, प्रामाणिकपणा, अविरत अभ्यास, विवेक, चारित्र्य या सगळ्यांचा तो सर्वोच्च सन्मान होता. त्यांच्या पत्नी, माझी वहिनी सौ शैलाताई कैलाश चाफले आज महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायसेवेतील सदस्य म्हणून कार्यरत आहेत. न्यायसेवेतील त्यांचे हे योगदान संपूर्ण कुटुंबासाठी फक्त आनंदाचा नव्हे, तर अभिमानाचा सर्वोच्च क्षण आहे. पण हे यश एका दिवसात मिळालेलं नाही, एका प्रयत्नात साध्य झालेलं नाही आणि एका संधीमुळे घडलेलंही नाही. ही कहाणी आहे स्वप्न पाहणाऱ्या, स्वप्न जपणाऱ्या आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखालीही हार न मानणाऱ्या एका सामान्य स्त्रीची, जिने असामान्य ध्येय गाठलं. शैलाताईंचा जन्म पडसगाव वांड्रेवाडी या छोट्याशा गावात झाला. त्या स्वर्गवासी श्री दादाजी वांड्रे यांच्या सर्वात लहान कन्या होत्या. 5 बहिणी आणि 1 भावामध्ये सर्वात लहान असूनही स्वप्न मात्र सर्वांत मोठं. त्यांचं प्राथमिक शिक्षण पडसगाव जवळ येनबोडी परिसरात कर्मवीर विद्यालय येनबोडी येथे झालं. 12वी आणि पदवी शिक्षण FES गर्ल्स कॉलेज चंद्रपूर येथून पूर्ण केलं. यानंतर कायद्याची ओढ त्यांना शांत बसू देईना आणि मग त्यांनी SP कॉलेज ऑफ लॉ मधून LLB पूर्ण केली. इथेच एक विलक्षण योगायोग घडला. माझा भाऊ आणि माझी वहिनी हे दोघेही एकाच बॅचचे, एकाच मित्र परिवारातील बॅचमेट्स होते. LLB पूर्ण केल्यानंतर त्यावर्षी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी फक्त 6 विद्यार्थ्यांची थेट कॅम्पसमधून निवड झाली. त्यात माझा भाऊ आणि माझी वहिनीसह आणखी 4 विद्यार्थी होते. भंडारा जिल्ह्यातील ॲडव्होकेट श्री कोतवाल सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांना मिळाला.
यानंतर मार्ग वेगळे झाले. माझा भाऊ हिंगणघाट न्यायालयात प्रॅक्टिस करू लागला, तर शैलाताई पुण्यात सिम्बायसिस कॉलेजमधून MBA करत होत्या. MBA पूर्ण केल्यानंतर पुण्यातील इन्फोसिस सारख्या नामांकित कंपनीत त्यांना उत्तम नोकरी मिळाली, संपूर्ण कुटुंबाचा अभिमान वाढवणारी. काही वर्षांनंतर माझा भाऊ न्यायाधीश झाला आणि पहिली पोस्टिंग पुण्यातच मिळाली. कॉलेजमधील मैत्रीला नवीन अर्थ मिळाला, नवीन नाव मिळालं. दोघांनीही आपल्या आई वडिलांशी स्पष्ट संवाद साधला. तुमची संमती असेल तर आम्हाला लग्न करायचं आहे. घरच्यांच्या आशीर्वादाने चंद्रपूरच्या साई मंदिरात त्यांचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर घरात आनंदाचं आगमन झालं. अर्चित जन्माला आला. शैलाताई पत्नी, सून, आई या सर्व भूमिका मनापासून निभावत होत्या. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रश्न सतत बोचत होता. मी घरातील पहिली वकील होते. MBA करून स्वतःच्या पायावर उभी राहिले. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर एवढं केलं, मग माझं स्वप्न इथेच संपायला हवं का? फक्त गृहिणी या चौकटीत आपली ओळख मर्यादित राहणं त्यांना कधीच मान्य नव्हतं. म्हणूनच संपूर्ण कुटुंब सांभाळत अभ्यासाचा ध्यास कधीच सुटू दिला नाही. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट परीक्षा त्या देत राहिल्या. एकदा, दोनदा, तीनदा, अनेक वेळा. प्रिलिमिनरी परीक्षा उत्तीर्ण, पण मेन एक्झाम मध्ये यश हुलकावणी देत राहिलं. दरम्यान घरात दुसरा चिरंजीव अरिहंत आला. जबाबदाऱ्या वाढल्या, वेळ कमी झाला, थकवा वाढला. असेही क्षण आले जेव्हा वाटलं आता बस, खूप झालं. पण त्या प्रत्येक क्षणी माझा भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मन लहान करू नकोस, मला माहित आहे तू करू शकतेस आणि तू करशीलच. आणि शेवटी तो दिवस उजाडलाच. सन 2024 शैलाताई कमल दादाजी वांड्रे यांची महाराष्ट्र उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात न्यायसेवेतील सदस्य म्हणून नियुक्ती झाली. हा क्षण फक्त आमच्या कुटुंबासाठी नव्हता, तर त्या प्रत्येक स्त्रीसाठी होता जी घराच्या जबाबदाऱ्यांमुळे आपली स्वप्न बाजूला ठेवते. या संपूर्ण प्रवासात एक नातं मात्र शब्दांविना तिच्या सोबत कायम होतं, वडील आणि मुलीचं. आज माझ्या वहिनीचे वडील तिचं हे यश डोळ्यांनी पाहायला या जगात नाहीत, पण ज्या क्षणी ती न्यायमूर्तीच्या आसनावर पोहोचली त्या क्षणी त्यांचा आशीर्वाद नक्कीच तिच्या पाठीशी उभा होता. कारण हे यश फक्त पदाचं नाही, हे त्या आई वडिलांच्या स्वप्नाचं फळ आहे, ज्यांनी परिस्थितीवर मात करून मुलीच्या शिक्षणाला सर्वांत मोठं स्थान दिलं. आज शैलाताईंच्या मनात एक गहिरं समाधान आहे. बाबा, तुम्ही मला शिकवलं, स्वप्न पाहायला शिकवलं आणि मी ते स्वप्न अर्धवट राहू दिलं नाही. आज ती आनंदी आहे कारण तिने आपल्या आई वडिलांनी दिलेलं शिक्षण व्यर्थ जाऊ दिलं नाही. आज तिचं यश हे केवळ एक नियुक्ती नाही, ती आपल्या वडिलांना, स्वर्गवासी श्री दादाजी वांड्रे यांना दिलेली एक मौन श्रद्धांजली आहे. न बोलता, न भेटता, पण मनाने कायम जोडलेली. नियुक्तीनंतर त्यांच्या गावात कर्मवीर विद्यालय येनबोडी येथे त्यांचा जाहीर सत्कार झाला. त्या मातीतून न्यायसेवेपर्यंतचा हा प्रवास संपूर्ण गावासाठी अभिमानाचा ठरला. आज न्यायसेवेतील त्यांचं योगदान संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांचे सुपुत्र अर्चित शैलाताई कैलास चाफले आणि अरिहंत शैलाताई कैलास चाफले हे त्यांच्या संस्कारांचं तेजस्वी प्रतिबिंब आहेत. आज या कुटुंबाकडे पाहताना हेही तितकंच ठामपणे जाणवतं की या घराच्या उभारणीत फक्त विटा सिमेंट नाही, तर त्याग, संयम, संघर्ष आणि स्वप्नांची पूर्तता यांची पायाभरणी आहे. माझ्या वहिनी सौ शैलाताई कैलास चाफले यांची न्यायसेवेतील यशोगाथा या कुटुंबाच्या गौरवात आणखी एक तेजस्वी अध्याय जोडणारी आहे. घर, कुटुंब, मातृत्व आणि स्वतःचं स्वप्न या सगळ्यांचा समतोल साधत न्यायालयीन सेवेत पोहोचलेली ती वाट या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आजही शांतपणे उमटलेली दिसते. हे यश फक्त एका व्यक्तीचं नाही, हे त्या कुटुंबाच्या संस्कारांचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि भावंडांमधील अढळ विश्वासाचं प्रतीक आहे. माझ्या मनात एकच भावना वारंवार येते. मला माझ्या भावांचा खूप अभिमान आहे. अशा महान मोठ्या भावाचा मी धाकटा भाऊ आहे, हीच माझी सगळ्यात मोठी भाग्यरेषा आहे. त्यांचं यश त्यांच्या संघर्षाची लालिमा आहे, आई वडिलांच्या त्यागाचं प्रतिबिंब आहे आणि त्यांच्या स्वतःच्या संकल्पाचा तेजोमय प्रकाश आहे. आजचं हे नवीन घर फक्त वास्तू नाही, हे त्यांच्या कष्टांची, अडचणींची आणि तपश्चर्येची जिवंत मूर्ती आहे. मंगल समारोह. मी मनापासून प्रार्थना करतो, बुद्ध, धम्म, संघ यांची कृपा त्यांच्या जीवनात सदैव शांती, प्रबुद्धता आणि करुणा नांदो. हे नवीन घर सुख, समृद्धी, दया आणि प्रेमाने नेहमी भरलेलं राहो.
त्यांचा जीवन प्रवास नेहमी उज्ज्वल, प्रगतिशील आणि मंगलमय राहो. संपूर्ण परिवार निरोगी, सुखी आणि यशस्वी राहो. माझ्या मोठ्या भावांना श्री कैलास किसनरावजी चाफले आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला गृहप्रवेशाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.